श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस। तर मग विचार कसला करताय, आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। नमस्कार। आज आने ग्रामपंचायत या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असताना टंचाईची परिस्थिती पाहता आज ग्रामपंचायतला भेट दिली आणि ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच प्रियंकाताई दाते, त्याचबरोबर ह्या विभागाचे पंचायत समिती सदस्य शांताराम भाऊ दाते, त्याचबरोबर आमच्या समवेत आलेले पंचायत समितीचे उपसभापती अमित भाऊ ढोले, त्याचबरोबर नारायणगाव ग्रामपंचायतच्या सदस्या सुषमाताई भावळ, त्याचबरोबर राजुरी बेल्ला ह्या गटातून पंचायत समितीसाठी निवडून आलेले राजाभाऊ गुंजाळ, त्याचबरोबर इथं पिंगट आणि इथं अनेक ग्रामस्थ उपस्थित आहेत। आज सगळेजण ह्या टंचाईच्या भेटीच्या दौऱ्यानिमित्त अनेक गावामध्ये आलेलो आहोत। तर आत्ता शासनाचे टँकर गावामध्ये चालू आहे त्याचबरोबर इथून पुढे आता अजूनही परिस्थिती पाहता की अनेक लोकांना पाणी भेटत नाही। थोडासा शासनाच्या टँकरचा डिझेलचा प्रॉब्लेम असल्यामुळे वेळेवर टँकर येत नसल्यामुळे लोकांची जी दुरावस्था होत आहे, त्यासाठी आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून आपण उद्यापासून नव्याने एक टँकरची अजून मागणी त्यांची चालू करणार आहोत आणि प्रत्येक ग्रामस्थांपर्यंत पाणी कसं पोहोचेल यासाठी शरददादांच्या माध्यमातून किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही नक्कीच दखल घेऊन या भागामध्ये कुठलाही भाग वंचित राहणार नाही। पाणी वाचून सगळ्यांना पाणी पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत। एवढं बोलते, धन्यवाद। आज टंचाई भागाचा आणि पठार भागाचा दौरा करत असताना आणे असेल, नळावणे असेल, पेमदरा, गुळुजवाडी, गुंजाळवाडी या ग्रामपंचायतींना भेट देण्यासाठी तालुक्याच्या सभापती सन्माननीय कमलताई शेळकंदे, आमच्या नारायणगाव गटाच्या पंचायत समिती सदस्य सुषमाताई वावळ, बेल्ला गटाचे पंचायत समिती सदस्य राजेंद्रभाऊ पिंगट, आमच्या आणे भागाचे पंचायत समिती सदस्य सन्माननीय शांताराम बापू दाते, आमचे मित्र किशोरभाऊ आहेर आणि या गावच्या सरपंच सन्माननीय प्रियंकाताई दाते, आमचे मानेसाहेब या ठिकाणी आहेत। आम्ही आता टंचाईग्रस्त भागाची पाहणी करत आहोत आणि समस्या जाणून घेत आहोत। तर सरपंचांच्या म्हणण्यानुसार या गावाला 1,65,000 लिटरची पाण्याची गरज आहे, परंतु आता 2 शासकीय टँकर या ठिकाणी येतात, 40,000 लिटर पाणी या ठिकाणी येतं आणि 3 खेपा होतात, म्हणजे 60,000 लिटर पाणी या ठिकाणी येते आणि या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्य कंसेताईंच्या माध्यमातून 20,000 लिटर येते आणि पाण्याची वास्तविक जास्त गरज आहे। वाडी वस्ती या ठिकाणी आहेत, त्या वाडी वस्त्या जर पाहिल्या थोडंसं पाण्याचा प्रॉब्लेम आहेच आहे। यासाठी तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून उद्यापासून एक नवीन अधिकचा टँकर चालू करणार आहोत। तसेच अनेक पेमदरा आणि नळावणे भागाची परिस्थिती या ठिकाणी खरोखर पिण्याची पाणी आणि जनावरांसाठी असणारं पाणी कमी आहे, त्यासाठी आपण सर्वतोपरी शासनाच्या वतीनं प्रयत्न करत आहोत। कोणालाही पाण्यापासून वंचित राहणार नाही, कोणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही, सर्वांना पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न 100% आहे आणि आम्ही या भागाच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी, सर्व समस्या जाणून घेण्यासाठी आज या ठिकाणी आलो आहे। तर यापुढील काळामध्ये सर्व समस्यांवर योग्य तो मार्ग आम्ही काढू आणि निश्चितपणे या भागाला न्याय देण्याचा प्रयत्न करू।